मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातले एक थेट बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अजित पवार. दादांच्या भाषणाने कधी कुणाला दिलासा मिळेल तर कधी कुणाला जोरदार फटकारा बसेल याचा नेम नाही. पण पुण्यातल्या एका प्रचार सभेत जे घडलं ते बघून लोक हादरले. नेहमी इतरांना खडसावणारे अजित पवार अचानक स्वतःवर संतापले, स्वतःवरच भडकले. त्यांनी भर सभेत मोठं विधान केलं, मला स्वतःचीच लाज वाटते. नेमकं अजितदादा भर सभेत असं का म्हणाले? मंडळी, व्हिडिओच्या माध्यमातून याचा सविस्तर आढावा घेऊयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात पब्लिक कट्टा. सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी फुरसुंगीत एक जाहीर सभा घेतली. फुरसुंगी हे नाव आता पुण्याच्या उपनगरांमध्ये गणलं जातं, पण शहराची जी मुख्य ओळख असते, विकासाची जी चमक असते, ती या भागात दिसत नव्हती. अजित पवार जेव्हा सभेच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा सभेच्या आजूबाजूची परिस्थिती आणि रस्त्यांची अवस्था बघून त्यांचा पारा चढला. अजित पवारांच्या संतापाचं मूळ कारण होतं रस्त्यांची प्रचंड दुरावस्था. सभेकडे येताना त्यांना रस्त्यांवर फक्त खड्डेच खड्डे दिसले. जागोजागी उखडलेले डांबर, रस्त्यांवर साचलेली माती आणि धूळ यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय स्पष्ट दिसत होती. या रस्त्यांची दुरावस्था बघून अजित पवार यांचे मन अक्षरशः हेलावलं. ते व्यासपीठावर आले आणि त्यांनी थेट नागरिकांनाच प्रश्न विचारला. मनातली खदखद बाहेर काढताना ते म्हणाले, काय हे रस्ते, तुम्ही इथे राहताच कसे? ही परिस्थिती बघून मला स्वतःचीच लाज वाटायला लागलेली आहे की मी इथला पालकमंत्री आहे. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाची आणि समस्यांची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात जर एका महत्त्वाच्या उपनगरातील रस्त्यांची अशी बिकट अवस्था असेल तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला, मी तुमचा पालकमंत्री आहे आणि तरीही ही स्थिती सुधरू शकलो नाही, याची मला खरोखरच लाज वाटते. असा थेट शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. एका मोठ्या नेत्याने जाहीरपणे स्वतःचीच लाज वाटत असल्याचे सांगितल्यामुळे याची राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. यावेळी त्यांचा संताप केवळ रस्त्यांपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरही जर ही परिस्थिती बदलली नसेल तर इतकी वर्ष तुम्ही काय करत होता, असा सवाल त्यांनी अत्यंत कठोर शब्दात व्यक्त केला. एवढी प्रचंड दुरावस्था झालेली असतानाही तुम्ही काहीच कसे केले नाही, असा प्रश्न विचारत त्यांनी स्थानिक नेतृत्वाचा निष्क्रियपणा उघड केलाय. मात्र टीका करून आणि संताप व्यक्त करून ते थांबले नाहीत. त्यांनी नागरिकांना लगेचच आशेचा किरण दाखवला आणि एक ठोस आश्वासन दिलं, ही परिस्थिती निश्चितपणे बदललेली पाहिजे. मी आज जे काही बघितलं ते यापुढे फुरसुंगीकरांना पाहायला मिळणार नाही. यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आमच्या उमेदवारांना निवडून द्या. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही जर आमच्या उमेदवारांना निवडून दिलं तर इथली परिस्थिती बदललेली तुम्हाला लगेचच दिसेल. अशा शब्दात त्यांनी मतदारांना साथ घातली. यावेळी त्यांनी नेतृत्वाच्या जबाबदारीवरही महत्त्वाचं भाष्य केले. त्यांनी तरुण कार्यकर्त्यांकडे बघून एक मार्मिक टिप्पणी केली, तुम्हाला वाटतं पुढारी पण लय भारी, आमदार होणं, नगराध्यक्ष होणं खूप सोपं आहे, पण एकदा खुर्चीवर बसल्यावर किती कष्ट करावे लागतात, सामान्यांसाठी किती पळावं लागतं, किती रात्री जागून काम करावं लागतं, हे ज्याचं त्यालाच माहीत असतं, असं दादा म्हणाले. एका उमेदवाराकडे बघून त्यांनी एक गमतीशीर विधान केलं, आमचा उमेदवार लईच जाड दिसतोय, आता नगराध्यक्ष झाला की बारीक होशील, असं ते म्हणाले. या विधानातून त्यांनी पदाची जबाबदारी किती मोठी असते आणि काम करणाऱ्या व्यक्तीला किती झटावं लागतं हे सोप्या भाषेत पटवून दिलं. या सभेचा मुख्य उद्देश होता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष सरोदे यांचा प्रचार करणे. अजित पवारांनी अत्यंत विश्वासाने फुरसुंगीकरांना सांगितलं की संतोष सरोदे हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जास्त योग्य आणि लायक आहे. त्यांनी सरोदे यांच्या कामाचा अनुभवही सांगितला. संतोष सरोदे यांनी गेली 25 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केले. फक्त काल परवा आलेला उमेदवार नाही, तर त्याने जमिनीवर उतरून काम केले असा हा उमेदवार आहे, असं अजित पवारांनी ठामपणे सांगितलं. त्यांचं म्हणणं होतं की संतोष सरोदे यांच्या समोर आज फुरसुंगीतील अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत, पण नागरिकांच्या साथीने आणि पालकमंत्र्यांच्या पाठिंब्याने तो नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल आणि लोकांचे हे प्रश्न सोडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
या संपूर्ण भाषणातून अजित पवारांना एक गोष्ट स्पष्ट केली की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका किती महत्त्वाच्या आहेत. तुमच्या घरातील पाणी, तुमच्या गल्लीतील रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट आणि मूलभूत आरोग्य सुविधा हे सर्व निर्णय नगर परिषद स्तरावर घेतले जातात. त्यामुळे नागरिकांनी केवळ विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकांकडेच लक्ष देऊ नये, तर आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या छोट्या निवडणुकीत योग्य उमेदवार निवडावा. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांच्या या वक्तव्याने फुरसुंगीच्या निवडणुकीवर खरोखर परिणाम होईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.